नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. नुकताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रयागराज येथील गंगा जलावर एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं. प्रयागराज येथील जे गंगाजल आहे ते पवित्र आहे की नाही यावर त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या एका पदाधिकाऱ्यांनी आमदाराने त्यांच्याकडे ते गंगाजल आणलं आणि त्यांनी त्यावर आपण ते घेणार नाही, ते किती पवित्र आहे, त्यात लोक आंघोळ करतात, त्यामुळे ते पिण्यायोग्य नाही, त्या अंधश्रद्धेतून बाहेर पडा असं एक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे पुन्हा एकदा कुंभमेळ्यातील जे गंगाजल आहे किंवा इतरही धार्मिक स्थळे आहेत त्यामध्ये जे गंगाजल मिळतं आपल्याला नदीमध्ये, ते किती पवित्र आहे आणि आपण ते अंधश्रद्धेच्या नावाखाली ते पितो का आणि त्या दूषित पाण्यामध्ये आंघोळ करतो का असा एक सवाल, असा एक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला. आणि राज्याच्या एका मोठ्या नेत्याने गंगाजलाच्या पवित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे एक, त्यांनी जरी प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आणि ठाकरी भाषेमध्ये आपण हे लोकांना समजून सांगावं अशा आविर्भावात किंवा अशा एक अंधश्रद्धेपासून लोक दूर गेले पाहिजेत यासाठी त्यांनी आपलं गंगाजलावर हे जे मत आहे ते व्यक्त केलं. गंगाजलावर त्यांनी शिंतोडे शिंपडले असं एक काहींचा मत आहे. तर राज ठाकरे यांनी खरी परिस्थिती सांगितली की लोकांची जिथे श्रद्धा आहे ती दुखवली असा एक सवाल आता उपस्थित केला जात आहे. मात्र या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांची एक गोष्ट सांगितली जाते, एक घटना सांगितली जाते की ते एका मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले असता त्या पुजाऱ्याने त्यांना अगोदर नाकात बोट घातले आणि त्याच हाताने त्यांना प्रसाद दिला. तर बाळासाहेब ठाकरे यांनी तो नाकारला. त्याच धर्तीवर राज ठाकरे म्हणतात, मी कुंभमेळ्यावर जे लोक स्नान करत होते, महिला स्नान करत होत्या, त्या कुठं चोलत आहेत आणि तेच घाण पाणी, किती घाण पाणी, ते इतरही घाण त्यामध्ये होते आणि तेच घाण पाणी आपण घ्यायचं का? अरहड, मी ते पाणी घेणार नाही असं मी त्यांचे जे पदाधिकारी आहेत बाळ नांदगावकर यांना ते म्हणाले. त्यामुळे गंगेतील जे पाणी आहे ते शुद्ध आहे की नाही यावर प्रशासन बघेलच, मात्र लोकांची तेथे श्रद्धा आहे त्यावर एवढ्या एका मोठ्या नेत्यांनी बोलणे हे अनेकांनी पटलेलं नाही, पसनी पडलेलं नाही. त्यामुळे जेथे लोकांची श्रद्धा आहे तेथे राज ठाकरे यांनी बोलायला नाही पाहिजे होतं असं एक मतप्रवाह आहे. दुसरीकडे जर या गोष्टीवर आपण बोललोच नाही आणि लोकांची जी श्रद्धा म्हणावी, अंधश्रद्धा म्हणावी, ती वाढतच गेली आणि त्यामध्ये लोकांचं जर हित नसेल तर ते मग नेमकी बोलायचं कोणी, ते त्यावर बोलण्यास हिंमत कोण करणार असा एक प्रश्न निर्माण होतो. मग लोकांना या अंधश्रद्धेपोटी जे हवे किंवा लोक जे सांगतात धर्माच्या नावावर ते करायचं म्हणून मोकळे सोडून द्यायचं का, त्यांना करू द्यायचं का, त्यांना कोणी सांगणार नाही का असाही एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपली ज्या नद्या आहेत त्या कशा पवित्र होतील किंवा कशा शुद्ध राहतील यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे. तेव्हाच या नदीचं पावित्र्य हे टिकून राहील आणि लोकांना स्नान करण्यायोग्य राहील. आणि जे आपल्या धर्मावर त्या गंगा नदीच्या पावित्र्यावर जे शिंतोडे उडवतात तेही त्यांना बोलता येणार नाही किंवा त्यांच्यावर टीका करता येणार नाही असं एक दिसतं. मात्र गंगेमध्ये स्नान करणं
आणि त्यांना तुमचे पाप धुतले जातात, हेही तुम्हाला पटतंय का? या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा. कारण अनेक लोक सांगतात की नदीमध्ये पाप धुवून जातात. मग तुम्ही पाप करताच कशाला? म्हणजे तुम्ही पाप करायचे आणि ते नदीमध्ये पाप धुण्यासाठी जायचं, असा एक आपला नेहमीचा आपण ठरवून घ्यायचं का पाप करायचं आणि गंगेच्या नदीमध्ये आपण पाप धुतलं म्हणजे ते धुवून जायचं, पुन्हा पाप करण्यासाठी मोकळे आपण होऊ. असं एक सर्व बाजूने या बाबीमध्ये आपण विचार केला पाहिजे. आणि अंधश्रद्धा की श्रद्धा हे ज्याचं त्याचं ठरवून तुम्ही यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. प्रयागराजला जायचं की तिथे आंघोळ करायची की नाही करायची, तेथील पाणी जे दूषित आहे की नाही, ही श्रद्धा आहे की ही अंधश्रद्धा आहे, हे प्रत्येकाने आपल्या बुद्धीला घासून या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. न की श्रद्धेच्या किंवा एखादा सांगतोय म्हणून आपण ते पाणी प्यायचं, त्यामध्ये आंघोळ करायची आणि नदीमधील पाणी दूषित करायचं हे, आणि आपण आपला एखादा स्वार्थ साधण्यासाठी ह्या नदीचं पाणी चांगलं आहे किंवा त्या धार्मिक स्थळावर जाऊन तुम्ही गेले म्हणजे तुमचं पाप धुतलं जाईल किंवा तुम्हाला भरभरून मिळेल, कष्ट न केल्याशिवाय मिळेल, म्हणजे तुम्ही तेथे जायचं, असंही होता कामा नये. तुम्ही तुमच्या बुद्धीचा कस लावून या संदर्भात आपला निर्णय घेतला पाहिजे आणि तुम्ही वागलं पाहिजे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. राज ठाकरे जे बोलले ते खरं आहे की खोटं आहे, की त्यांनी श्रद्धेवर कोणाची श्रद्धा दुखवली, त्यांनी हे बोलणं अपेक्षित नव्हतं. या संदर्भात तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. मात्र कुठेही स्नान करताना किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर जाताना तुम्ही तुमच्या बुद्धीला, विवेकाला स्मरून नक्की हे ठरवा की या संदर्भात आपण जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा दुसरं कोणी सांगतंय म्हणून एखादं घाण हे पाणी आपण पिऊन घ्यायचं, ते दूषित आहे की नाही याचा विचार न करता ते प्राशन करायचं गंगाजल म्हणून, हेही योग्य नाही. आणि राज ठाकरे जे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातील, त्यांचंही हे मत आहे ते तुम्हाला मान्य आहे की नाही, की ते अयोग्य बोलले, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.